स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कागलपाठोपाठ आता करवीर तालुक्यातील शेळकेवाडी इथं ऊस शेतीमध्ये गांजाची झाडं लावणाऱ्या एका शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय। जयदीप यशवंत शेळके असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचा 15 किलो ओला गांजा जप्त केलाय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ साठा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना करवीर तालुक्यातील शेळकेवाडी इथं एका शेतकऱ्याने ऊसाच्या शेतीमध्ये गांजाची झाडं लावल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी या अनुषंगाने शेळकेवाडी इथल्या विठलाई मंदिर परिसरातील ऊस शेतीमध्ये शेतकऱ्यानं गांजाची झाडं लावल्याचं दिसून आलं। पोलिसांनी करवीर तालुक्यातील शेळकेवाडी इथं ऊस शेतीमध्ये गांजाची झाडं लावणाऱ्या जयदीप यशवंत शेळके या शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचा 15 किलो वजनाचा ओला गांजा जप्त करण्यात आलाय। एका आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कागलपाठोपाठ करवीरमध्ये देखील ऊस शेतीमध्ये गांजाची झाडं लावणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरुई, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अशोक पवार, राजू येडगे, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित सरजे आणि सहकार्यांनी मिळून केली आहे।